महाशिवरात्री 2026 महाशिवरात्रीच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक गोष्ट. 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल. प्रखर पितृदोष जर तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर पितृदोष दूर होईल आणि करा महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रभावी उपाय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी महाशिवरात्री पर्व काळ आपण साजरा करणार आहोत. तर या दिवशी केलेली अगदी छोटीशे उपाय सेवा देखील आपल्याला खूप दुपटीने फळ देत असतात. भगवान शिवशंभोची कृपा आपल्यावरती होत असते. यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या या पावन पर्व काळामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे असतात. तर तो कोणता प्रभावी उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या या दिवशी करायचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. महाशिवरात्रीच्या दिवशी गाईला फक्त एक गोष्ट खाऊ घातल्याने तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचं दूर होऊ शकतं. तर तुम्ही विश्वास ठेवाल का? जर मी तुम्हाला सांगितलं की महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रभावी उपाय तुमच्या 7 पिढ्यावर परिणाम करू शकतो, तर मित्रांनो ही गोष्ट काही साधी नाही, सामान्य नाही. ही एक परंपरा आहे, आपली श्रद्धा आहे आणि हा अनुभव आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण यात तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट लपलेला आहे किंवा असू शकतो. तर महाशिवरात्रीच्या दिवशी करा हा प्रभावी उपाय, गाईला खाऊ घाला ही एक गोष्ट. मित्रांनो, महाशिवरात्रीला आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. महाशिवरात्री ही केवळ एक सण नाही, ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे. ही एक जागृत रात्र आहे. शास्त्रानुसार या रात्री भगवान शिव अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतात आणि ही रात्र आहे ज्या दिवशी शिव आणि पार्वतीचे दिव्य मिलन झाले होते. या दिवशी केलेला जप, तप, दान आणि सेवा आणि कोणताही प्रभावी उपाय 1000 पटीने फळ देतो. मित्रांनो, तुम्ही लक्षात घेतलं आहे का? काही लोक महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात, जागरण देखील करतात, पण त्यांना हवं ते फळ मिळत नाही. कितीही पूजापाठ केली तरी मनासारखं त्यांच्या होत नाही, इच्छा पूर्ण होत नाही. कारण मित्रांनो, पूजा होते पण सेवा होत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला सर्वोच्च स्थान दिलं गेलेलं आहे. आपण गाईला माय म्हणून देखील उल्लेख करतो. गाय ही केवळ एक प्राणी नाही, तर ती गोमाता आहे. पुराणामध्ये सांगितलं आहे की गायीमध्ये सर्व 33 कोटी देवतांचा वास असतो. भगवान शिवाला नंदी अत्यंत प्रिय आहे. नंदी म्हणजे बैल आणि गाय त्याच कुटुंबातील, म्हणजे गायीची सेवा म्हणजे थेट शिवशंभूची सेवा. तर ती शिवसेवा आहे. जेव्हा तुम्ही गायीला अन्न देता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात दैवी शक्तींना ते अर्पण करत असता. गायीला काय खाऊ घालायचे? तर आता ऐका तो प्रभावी उपाय. तो मुख्य आणि प्रभावी उपाय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे आणि ही एक गोष्ट गायीला खाऊ घालायची आहे. तर याआधी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने स्नान म्हणजेच अंघोळ करून घ्यायचे आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे. स्वच्छ साधे पांढरे शुभ्र कपडे आपल्याला या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी परिधान करायचे आहेत. काळे कपडे अजिबात घालायचे नाहीत. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांची देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरातील शिवलिंगावर देखील विधिवत अभिषेक करून शिवलिंगाची देखील जल अर्पण करून पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करा आणि देवघरापुढे एक तुपाचा दिवा लावून घ्या. मित्रांनो, नंतर शिवशंभूची आरती करून घ्या. देवांना म्हणजेच
शिवलिंगाला नमस्कार करून घ्या आणि त्यानंतर आपण आपल्या महाशिवरात्रीच्या या प्रभावी उपायाकडे वळूया. तर महाशिवरात्रीच्या या पवित्र पावन पर्व काळामध्ये आपल्याला गाईला ही एक गोष्ट खाऊ घालायची आहे. तर गाईला खाऊ घाला ही एक गोष्ट, तर ती गोष्ट आपल्याला गाईला या दिवशी खाऊ घातल्याने आपले 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर होणार आहे. तर गाईला आपल्याला गूळ आणि कोरडी भाकरी किंवा मग गव्हाची पोळी खाऊ घाला. त्यावरती थोडेसे काळे तीळ हे अवश्य शिंपडा आणि खाऊ घाला. गूळ म्हणजे गोडवा, भाकरी म्हणजे देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आणि तीळ म्हणजे ग्रहशांती. हा त्रिवेणी संगम आहे. यामुळे दारिद्र्याचा नाशाचा हा प्रभावी उपाय आहे. मित्रांनो, हे करताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा. तर हे उपाय करत असताना हा कोणालाही सांगू नका, दाखवण्यासाठी करू नका. फक्त मनापासून श्रद्धेने मनोभावे करा. मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगते. एका कुटुंबावर कर्जाचा डोंगर होता. व्यवसाय बंद पडला होता. घरात भांडणं, गरिबी, दारिद्र्य होतं. त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने गाईला गूळ आणि भाकरी खाऊ घातली. त्याच आठवड्यात व्यवसायात थोडासा छोटा बदल झाला. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. मित्रांनो, हा चमत्कार होता का? की आपल्या भगवान महादेवाप्रती आपल्या श्रद्धेची शक्ती. हे सर्व तुम्ही देवावरती सोडा. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल, पैशाची कमतरता आहे, उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल, फायदा होण्याऐवजी त्यामध्ये तोटाच होत असेल, तर मग अशा वेळी तुम्ही आवर्जून हा प्रभावी उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करा. यासाठी तुम्हाला एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन काही वस्तूंचं दान हे अवश्य करा. तर तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही हे दान कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता, पण दान हे अवश्य करा. मित्रांनो, जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल आणि ती दूर करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून ते देखील दान करू शकता किंवा महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करू शकता. तूप दान करा, शिवलिंगावर तुपाने अभिषेक करू शकता. एखाद्या गरजू आणि गरीब व्यक्तीला उबदार कपडे दान करा. शिवलिंगावर जल किंवा बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. मित्रांनो, जर शनीची 7.5 असेल तर काळे तीळ दान करा. जर पितृदोष असेल तर गाईला तीळ आणि गुळाचे लाडू खाऊ घाला. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करा. यामुळे प्रखर पितृदोष कमी होईल. तुमचे पूर्वज देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतील. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान शिवशंकराची कृपा मिळवण्यासाठी हा प्रभावी उपाय नक्की करा. मित्रांनो, हा उपाय फक्त तुम्ही पैशासाठी नाही तर मनशांतीसाठी आहे. यामुळे घरातील कलह, भांडणे, वादविवाद दूर होऊन घरामध्ये शांती प्रस्थापित होईल. तर मित्रांनो, आपल्या पूर्वजांना शांत करण्यासाठी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी गायीची सेवा केल्याने नवग्रह अनुकूल होतात अशी मान्यता आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवू लागते. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. मित्रांनो, या महाशिवरात्रीला फक्त पूजा करू नका, तर गोमातेची सेवा देखील नक्की करा. अन्नदान करा. गरजू व्यक्तींना काही मनापासून दान करा. गाईला अन्न द्या. गरिबांना दान करा. मनापासून भगवान शिवशंभो आणि माता पार्वतीचे नाव घ्या. कदाचित हा तो दिवस असेल ज्या दिवशी तुमच्या जीवनातील सर्व अंधार, दारिद्र्य, दुःख, कष्ट संपेल. जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा.
उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.